आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत नाशिकमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। सिडको परिसरातील ऑनलाईन अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या झेप्टो लिमिटेड या आस्थापनेची तपासणी करण्यात आली असता स्वच्छता व आरोग्यविषयक निकषांचे उल्लंघन आढळून आले। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, सह आयुक्त अन्न मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। प्रशासनाला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सिडको येथील झेप्टोच्या आस्थापनेची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान आस्थापनेत स्वच्छता व अन्न सुरक्षा विषयक त्रुटी आढळून आल्या। तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत परिशिष्ट 4 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने संबंधित आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित करण्याची कारवाई केली। नाशिक विभागात सुरू असलेली विशेष तपासणी मोहीम आगामी काळात आणखी व्यापक करण्यात येणार आहे। अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थांची स्वच्छता, सुरक्षित उत्पादन, योग्य साठवणूक, हाताळणी आणि विक्री याबाबत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसेच त्या अंतर्गत नियम व विनियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सह आयुक्त अन्न मंगेश माने यांनी केले आहे। तसेच अन्नपदार्थांच्या दर्जा, स्वच्छता किंवा सुरक्षिततेबाबत नागरिकांना कोणतीही शंका असल्यास अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाकडे तक्रार नोंदवून सेफ फूड सेफ महाराष्ट्र अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे। लोकप्रवाह न्यूज 24 ताससाठी ब्युरो चीफ मोहसिन पठाण।